नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा सिलेबस 2024 पॅटर्नचा सिलेबस, नवीन सिलेबस काय असणार आहे हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवीन आलेलं आहे. त्यानुसार करिक्युलम मध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत. काय काय चेंजेस झालेले आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. स्पेशली अजून एक गोष्ट मेन्शन करतो की हा व्हिडिओ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी च्या अंडर येणारे जेवढे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील त्या सगळ्यांना हा लागू असेल, त्यांच्यासाठी हा सिलेबस असेल. ठीक आहे. आणि 2024-25 पॅटर्न म्हणजे 2024-25 अकॅडमिक इयर पासून हे सुरू होत आहे. पुढच्या 5 वर्षासाठी हा सिलेबस असणार आहे. ठीक आहे. तर 2024 पॅटर्न हा आहे. आधीचा होता तो 2019 पॅटर्न होता. आता 2024 पॅटर्न आलेला आहे. ठीक आहे. नवीन पॅटर्न आहे. काय जे मॉडिफिकेशन आहेत ते आपण या व्हिडिओ मधून बघूयात. तर अक्षय's व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. आपण व्हिडिओ सुरू करूयात. चला तर बघूयात काय चेंजेस झालेले आहेत. ठीक आहे. आता जी वेबसाईटवर PDF आली होती युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर, ठीक आहे, ऍज इट इज ती PDF मी क्रॉप करून इथं घेतलेली आहे. तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये ती बघायला मिळेल PDF मध्ये, म्हणून मग मी ऍज इट इज ती घेतलेली आहे. ठीक आहे. आता हा जो सिलेबस आहे सेमिस्टर 1 साठी असेल. तुमचं हे जे इंजिनिअरिंग एज्युकेशन आहे किंवा टेक्निकल एज्युकेशन आहे हे सेमिस्टर वाईज त्याला मेथड आहे. म्हणजे काय की 6 महिन्याचा एक सेमिस्टर आणि पुढच्या 6 महिन्याला वेगळे सब्जेक्ट असे दोन्ही मिळून तुम्हाला पासिंग असतं. क्रेडिट सिस्टीम आहे, ही क्रेडिट पॅटर्न आहे. तर दोन्ही मिळून किती क्रेडिट असतात त्यापैकी पासिंग साठी तुम्हाला किती पाहिजे हे देखील आपण इथं बघणार आहोत. तर पहिलं सेमिस्टर अंदाजे तुमचं आता सुरू होईलच, समजा ऑगस्ट मध्ये किंवा सप्टेंबरच्या स्टार्टिंगला कॉलेजेस सगळे सुरू होतील आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर फार तर फार जानेवारी मध्ये तुमच्या एक्झाम्स या येतील. तर त्या पिरियड मध्ये सेमिस्टर 1 मध्ये तुम्हाला एवढे सगळे सब्जेक्ट स्टडी करायचे आहेत. टोटल 8 सब्जेक्टची लिस्ट इथं दिलेली आहे. 8 सब्जेक्ट पैकी पहिले 5 सब्जेक्ट थिअरी आणि प्रॅक्टिकल असतील आणि बाकीचे 3 सब्जेक्ट हे फक्त प्रॅक्टिकल किंवा ट्युटोरियल या बेसवर असतील. आता बघूयात डिटेलमध्ये किती सब्जेक्ट आहेत आणि कसं तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. ठीक आहे. क्रेडिट कसे दिलेले आहेत, एक्झामिनेशन स्कीम म्हणजे मार्किंग स्कीम कशी आहे, या सगळ्या गोष्टी बघू. पहिले 2 सब्जेक्ट जे आहेत ते बेसिक सायन्स रिलेटेड आहेत. सगळ्यात महत्वाचा आणि विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटणारा असा सब्जेक्ट म्हणजे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. ज्याचं इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स पक्का आहे, फास्ट सॉल्व्ह करता येतात असे विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या पूर्ण 4 वर्षामध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेतात. आतापर्यंतची अशी हिस्ट्री आहे. ठीक आहे. तर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट सगळ्या ब्रँचेस साठी कॉमन आहे. तुमची ब्रँच कम्प्युटर असेल, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, मेकॅट्रॉनिक्स असेल, AI असेल, डेटा सायन्स असेल, जी कुठली ब्रँच असेल सगळ्यांसाठी पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. सेमिस्टर 1 मध्ये मॅथ्स 1 आहे आणि सेमिस्टर 2 मध्ये मॅथ्स 2 आहे तुम्हाला. ठीक आहे. आता आपण हे टीचिंग स्कीम आणि एक्झामिनेशन स्कीम हे थोड्या वेळाने बघूयात. आधी सब्जेक्ट बघा. हे सगळे बेसिक सायन्सचे सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. आता इथे इंजिनिअरिंग फिजिक्सला और केमिस्ट्री दिले. थोडंसं तुम्ही झूम करून बघू शकता. ही PDF घेतली म्हणून ते ऍज इट इज घेतली. पुढच्या स्लाइड्स मध्ये अजून थोडंसं मी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने ते सांगणार आहे. तर इंजिनिअरिंग फिजिक्सला और केमिस्ट्री दिले. आता याचा अर्थ काय, किंवा खाली जर आलात इंजिनिअरिंग सायन्स कोर्सेस दिलेत काही, इलेक्ट्रॉनिक्सला और इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिक्सला और ग्राफिक्स आहे. तर हे 3 सब्जेक्ट तुम्हाला ऑरला दिलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा आहे वर्कशॉप प्रॅक्टिस, त्याला ऑर दिलाय डिझाईन थिंकिंग. जेवढे सब्जेक्ट ऑर दिलेले आहेत म्हणजे टोटल 4 सब्जेक्ट हे तुम्हाला ऑर आहेत आणि बाकीचे 4 सब्जेक्ट हे तुम्हाला कंपल्सरी आहेत. ठीक आहे. आता जे ऑर आहेत त्याला पॅटर्न असा असतो किंवा हे कॉलेजवर डिपेंड आहे ऍक्च्युली, की समजा इंजिनिअरिंग फिजिक्स आहे आणि एखाद्या कॉलेजला जर 4 डिव्हिजन असतील, ठीक आहे, 60-60च्या जनरली डिव्हिजन केले जातात, 60 स्टुडंट इन 1 डिव्हिजन. ठीक आहे. तर 60च्या डिव्हिजन मध्ये अशा तुमच्या टोटल 4 डिव्हिजन आहेत. तर पहिल्या 2 डिव्हिजनला फिजिक्स आणि दुसऱ्या 2 डिव्हिजनला केमिस्ट्री. सगळी मुलं तर कंबाईन असेल, कुठलीही ब्रँच असेल, फर्स्ट इयरला कॉम्बिनेशन मध्ये चालतं. सिलेबस सगळ्यांना सेम आहे. सेकंड इयर पासून तुम्ही स्प्लिट होतात. तर पहिली एक मेथड अशी आहे की पहिल्या 2 डिव्हिजनला फिजिक्स आणि दुसऱ्या 2 डिव्हिजनला केमिस्ट्री, किंवा अजून एक काही कॉलेज ते प्रेफर करतात की
पहिल्या सेमिस्टरला सगळ्याच विद्यार्थ्यांना, चारही डिव्हिजन असतील समजा, सगळ्याच विद्यार्थ्यांना फिजिक्स आणि सेकंड सेमला सगळ्याच विद्यार्थ्यांना केमिस्ट्री. पण तुम्हाला हे सब्जेक्ट आहेत तर ते तुम्हाला वर्षामध्ये ऍटलीस्ट एकदा तरी स्टडी करायचेच सगळे, फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री, और म्हणजे एकदम स्किप करायचं नाहीये. जे विद्यार्थी फर्स्ट सेमिस्टरला फिजिक्स घेतील त्यांना सेकंड सेमिस्टरला केमिस्ट्री घ्यावंच लागेल, किंवा काही विद्यार्थी समजा फर्स्ट सेमिस्टरला केमिस्ट्री घेतील त्यांना सेकंड सेमला फिजिक्स हा सब्जेक्ट घ्यावाच लागेल. अगदी तसंच इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे. इलेक्ट्रिकल पासून खाली इंजिनिअरिंग सायन्स कोर्सेस सुरू होतात. इलेक्ट्रिकल ज्यांना आता आहे त्यांना पुढच्या वेळेस इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्राफिक्स आणि मेकॅनिक्स. ग्राफिक्स हा एक फार महत्वाचा विषय आहे, मेकॅनिक्स सुद्धा फार महत्वाचा आहे. या सेमिस्टरला काही स्टुडंटला ग्राफिक्स आणि नेक्स्टला मेकॅनिक्स, पण तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट शिकणं आवश्यकच आहे. ठीक आहे. तर ग्राफिक्स सब्जेक्ट मी बराच वेळेस घेतलेला आहे आणि जर पॉसिबल झालंच तर यानंतर ग्राफिक्सचे व्हिडिओ देखील आपण या अक्षय व्ह्यू पॉइंट युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहोत. तर फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज, ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये जास्त यूज केल्या जातात त्या सगळ्याच ब्रँचला शिकण्यासाठी आहे. कुठल्याही ब्रँचचा विद्यार्थी असेल, C++ किंवा पायथॉन असे जे कोडिंगचे आहेत त्यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये त्याचा सिलेबस आहे. ठीक आहे. आता व्होकेशनल स्किल अँड एनहान्समेंट कोर्सेस, वर्कशॉप प्रॅक्टिस किंवा डिझाईन थिंकिंग. वर्कशॉप प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला जॉब्स बनवावं लागतात, ते वुडन जॉब असतील किंवा मेटॅलिक असतील. ठीक आहे. प्रत्येक कॉलेजला मेकॅनिकल डिपार्टमेंटला किंवा कॉलेजचं एक वर्कशॉप असतं, तर तिथं तुम्हाला ती वर्कशॉप प्रॅक्टिस. आता वर्कशॉप प्रॅक्टिसला थिअरी वगैरे असं काही नाहीये. प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स. आपण जे बघतोय की हे NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवीन जे आलंय आता, त्यानुसार सिलेबस जो चेंज होतोय मी म्हटलंय, त्यानुसार हे ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्सेस तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला दिले जातील. त्याचबरोबर को करिक्युलर कोर्सेस हे काय ते आपण डिस्कस करणारच आहोत. व्होकेशनल स्किलचे कोर्सेस हे देखील तुम्हाला दिलेच जातील प्रत्येक सेमिस्टरमध्ये. नवीन जी NEP आलेली आहे त्यानुसार फक्त इंजिनिअरिंग कोर्स किंवा सायन्स रिलेटेड कोर्स असं नाही, तर विद्यार्थ्यांना वर्कशॉप असेल, प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल असेल किंवा को करिक्युलर कोर्सेस, मग त्यामध्ये योगा असेल किंवा अजून दुसरं कुठलं मेडिटेशन वगैरे असे सगळे जे काही असेल, स्पोर्ट्स असेल, अशा सगळ्या गोष्टी कंपल्सरी सुद्धा केल्यात आणि त्याला क्रेडिट सुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे. आता हे सगळे 8 सब्जेक्ट तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला आहेत. त्यापैकी 5 सब्जेक्ट जे आहेत पहिले, ठीक आहे, पहिल्या 5 सब्जेक्टला तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही गोष्टी आहेत. आणि खालचे जे 3 सब्जेक्ट आहेत, डिझाईन थिंकिंग, कम्युनिकेशन स्किल आणि को करिक्युलर, त्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला एक तर ट्युटोरियल किंवा मग टर्म वर्क प्रॅक्टिकल अशा गोष्टी आहेत. ठीक आहे. आता इथं सगळं जे दिलेलं आहे पहा, टीचिंग स्कीम अवर्स पर वीक, म्हणजे एका सब्जेक्टला एका वीक मध्ये, एका आठवड्यात किती थिअरीचे लेक्चर्स आहेत, ट्युटोरियल आहे की नाहीये, आणि किती प्रॅक्टिकलचे तास एका वीक मध्ये आहेत, हे सगळं डिस्ट्रीब्युशन दिलंय. फॉर एक्झाम्पल सांगतो, मॅथमॅटिक्सला थिअरी आहे 3 तास एका आठवड्यात आणि ट्युटोरियल आहे 1 तास, प्रॅक्टिकल नाहीये. तसंच खाली जर आला तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीला थिअरी आहे 3 तास, ट्युटोरियल नाहीये, पण प्रॅक्टिकल आहे 2 तास. ठीक आहे. असंच सगळ्या गोष्टींचं दिलेलं आहे तुम्ही. पुढे जर बघितलं तर एक्झामिनेशन स्कीम, ठीक आहे, हे महत्वाचं असणार आहे. इथं आता दिलंय CCE. ठीक आहे. त्याऐवजी 2019 पॅटर्नला इनसेम एक्झाम होत्या, युनिव्हर्सिटी कंडक्ट करायचे. आता तसं नाहीये, युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपर सेट करायचे, पण ते चेकिंग कॉलेजमध्ये व्हायचं. आता CCE हे नवीन आलेलं आहे, ते 30 मार्कला. याविषयी डिटेल तुम्हाला मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगणार आहे. CCE काय, ठीक आहे. लक्षात ठेवा फक्त की पहिले 5 आणि जे मेन सब्जेक्ट आहेत त्याला 30 मार्क हे CCE साठी दिलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याच 5 विषयांना एंड सेम एक्झाम पण आहे 70 मार्कची. 70 मार्कची एंड सेम एक्झाम म्हणजे युनिव्हर्सिटी तुम्हाला क्वेश्चन पेपर युनिव्हर्सिटी सेट करेल, तुम्हाला चेकिंगला सुद्धा ते युनिव्हर्सिटीकडे किंवा दुसऱ्या कॉलेजला ते चेकिंग साठी जाईल. 70 मार्क्स हे युनिव्हर्सिटीच्या हातात प्रत्येक सब्जेक्टचे असतील. आणि मागच्या वेळेस देखील असं होतं, ज्यावेळेस इनसेम होत्या किंवा एंड सेम होत्या 2019 पॅटर्नला 70 पैकी 28 मार्क हे आवश्यकच होते. ठीक आहे. तर 70 मार्कच्या या एंड सेम एक्झाम 5 विषयांसाठी आहेत. आता हे झालं CCE आणि एंड सेम एक्झाम. टर्म वर्क जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक सब्जेक्टला 8ही सब्जेक्टला
25 मार्कांचं टर्म वर्क आहे आणि ते जनरली कॉलेजच्याच हातामध्ये असतं. ठीक आहे, टर्म वर्क म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल करताय, ठीक आहे, त्याचं राईटअप असेल, काही डेमॉन्स्ट्रेशन करताय, ते राईटअप लिहून फाईल सबमिट तुम्हाला करावं लागतात, ड्रॉइंग शीट्स ड्रॉ करावं लागतात, ते चेक करून आउट ऑफ 20 किंवा 25 किंवा 10 असं ते मार्किंग केलं जातं आणि 25 पैकी तुम्हाला ऍट द एंड ऑफ सेमिस्टर त्याचं मार्किंग करून मार्क्स दिले जातात. तर टर्म वर्कला सगळे सब्जेक्ट मिळून 200 मार्क्स आहेत. ओके, प्रॅक्टिकल ज्या सब्जेक्टला आहे किंवा ओरल ज्या सब्जेक्टला आहे ते सगळीकडे डॅश आहे. याचा अर्थ तुम्हाला प्रॅक्टिकल आणि ओरल फर्स्ट सेमिस्टरला नाही, पण ते सेकंड, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, सेकंड इयर पासून तुम्हाला ते असणारच आहे. आता फर्स्ट इयरला सगळ्या ब्रँचेस कॉमन, सगळ्या ब्रँचेसच्या स्टुडंटला सगळे सब्जेक्ट कॉमन, पण सेकंड इयर पासून मेकॅनिकलचे सब्जेक्ट वेगळे, सिव्हिलचे वेगळे, कम्प्युटरचे वेगळे, आयटीचे वेगळे, असं ते स्प्लिट होणार आहे सेकंड इयर पासून. ठीक आहे, आता हे जे आहे 2019 पासून क्रेडिट पॅटर्न सुरू केलाय. म्हणजे काय, तुम्ही सपोज एक सब्जेक्ट मध्ये पास झालात तर तुम्हाला त्याचे क्रेडिट्स मिळतात. ठीक आहे, उदाहरणार्थ मॅथमॅटिक्स, तुम्ही जर थिअरी पास झालात तर तुम्हाला त्या थिअरीचे 3 क्रेडिट आहेत. ठीक आहे, ट्युटोरियलला 1 क्रेडिट, असे टोटल 4 क्रेडिट मॅथमॅटिक्स सब्जेक्टला आहेत. तसंच फिजिक्स आणि केमिस्ट्री थिअरीला 3, प्रॅक्टिकलला 1 क्रेडिट, असं 4 क्रेडिट. त्यानंतरचे जे सब्जेक्ट आहेत 3 सब्जेक्ट, ग्राफिक्स असेल, मेकॅनिक्स असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, थिअरीला 2 क्रेडिट आणि प्रॅक्टिकलला 1, असे 3 क्रेडिट. म्हणजे काय, प्रत्येक सब्जेक्टला एकतर 4 किंवा 3 किंवा 2 किंवा 1 असे क्रेडिट दिलेले आहेत. हे क्रेडिट का दिलेत, कारण त्या क्रेडिटवरच तुमची पासिंग ही ठरणार आहे. तुम्ही फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला जाणार की नाही, तुम्हाला किती क्रेडिट मिळालेले आहेत, पास झाला तर त्यानुसार ते क्रेडिट मिळेल. तुम्हाला जेवढे क्रेडिट मिळतील त्यानुसार ठरेल की तुम्ही सेकंड इयरला जाण्यासाठी एलिजिबल आहात की नाहीये. ठीक आहे, आता फक्त हा जो आहे व्होकेशनल स्किल म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग वर्कशॉप, त्याला फक्त 1च क्रेडिट आहे, कारण त्याला थिअरी नाहीये, सीसी नाहीये, एंड सेम एक्झाम नाहीये, फक्त तुम्हाला त्याचं एक टर्म वरचे 25 मार्क आहेत, म्हणून मग त्याला 1च क्रेडिट आहे. ठीक आहे, प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल 2 आणि को करिक्युलर कोर्सेस 2. आता को करिक्युलर कोर्सेस मध्ये खूप सारी मोठी लिस्ट आहे, सगळ्यात शेवटी मी ते सांगणार आहे. ठीक आहे, असे मिळून सेमिस्टर 1 मध्ये टोटल 22 क्रेडिट तुम्हाला आहेत आणि सेमिस्टर 2 मध्ये सुद्धा 22 क्रेडिट आहेत. ठीक आहे, तर दोन्ही मिळून तुम्हाला 44 पैकी 50% क्रेडिट, म्हणजे 44 पैकी फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला जाताना 22 क्रेडिट हे आवश्यक असतात. ठीक आहे, हा झाला सेमिस्टर 1 चे सब्जेक्ट. तुम्हाला समजले असतील, मॅथमॅटिक्स, फिजिक्स और केमिस्ट्री, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ग्राफिक्स, मेकॅनिक्स, फंडामेंटल लँग्वेज आणि बाकीचे 3. आता सेमिस्टर 2 ला हे आहे सेमिस्टर 2, यामध्ये देखील असेच थोडेसे सब्जेक्ट आहेत. मॅथमॅटिक्स 2 आला. आता हा मॅथ 1 जे होतं ते होतं सेमिस्टर 1 ला, मॅथ 2 जे आहे ते सेमिस्टर 2 ला. आता फिजिक्स ज्यांनी घेतलं त्यांनी सेकंड सेमला केमिस्ट्री घ्यायचंय, इलेक्ट्रिकल ज्यांनी घेतलं त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचंय, मेकॅनिक्स ज्यांनी घेतलं त्यांनी आता ग्राफिक्स घ्यायचंय. ठीक आहे, असं ते आहे. प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आता इथे एक जे इंडियन नॉलेज सिस्टीम, आधी तुम्ही जर बघितला पहिल्या स्कीम मध्ये तो कुठला सब्जेक्ट, प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल असा होता. आता काय की इंडियन नॉलेज सिस्टीम आणि को करिक्युलर कोर्सेस मध्ये सेकंड पार्ट, परत वेगवेगळे सब्जेक्ट दिले, त्यापैकी काही ते कंडक्ट केले जातील. टीचिंग स्कीम, एक्झामिनेशन स्कीम ही सेमच आहे जशी फर्स्ट सेमला होती. सीसी ला 30 मार्क्स, एंड सेमला 70 मार्क्स 5 सब्जेक्टला, आणि बाकी सगळ्या सब्जेक्टला टर्म वर्क इन्क्लुडिंग दिस 5, म्हणजे 5 धरून बाकीचे पण 3 आहेत. सगळ्या सब्जेक्टला 25 मार्कचं क्रेडिट हे तुम्हाला, 25 मार्कचं टर्म वर्क हे आहे. आणि क्रेडिट सिस्टीम मी तुम्हाला आता सांगितले की जनरली टर्म वर्क आणि थिअरी किंवा प्रॅक्टिकल आणि थिअरी हे धरून 3 किंवा 4 क्रेडिट हे पहिल्या 5 सब्जेक्ट साठी आहेत, आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1 किंवा 2 असे क्रेडिट आहेत. परत इथे सेकंड सेमिस्टरला सुद्धा 22 क्रेडिट, म्हणजे फर्स्ट सेमचे 22, सेकंड सेमचे 22. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कॉलेजच्याच हातात भरपूर क्रेडिट आहेत. टर्म वर्क तुम्ही जे पास होताल ना किंवा प्रॅक्टिकल असाल त्याचेच इथे 7 क्रेडिट आहेत. आधी पण फर्स्ट सेमला पण तेवढेच क्रेडिट आहेत, म्हणजे बरेचसे क्रेडिट हे कॉलेजकडून दिले जातात. आता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसा अभ्यास करताय. ठीक आहे, थोडस पुढे जाऊयात. आता हे बघा, थिअरी एक्झामिनेशन जे असेल तर ती 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे त्यांनी. फर्स्ट पार्ट जो मी तुम्हाला म्हटलं की सीसीई काय असतं, इथं दिलंय बघा, सीसीई 30 मार्क्सचं.
थोडस वरती जातो मी. हे जे आहे ना CCE 30 मार्क्स इथे दिलेत 5 सब्जेक्टला. ते CCE काय बघू आपण आता. कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. ठीक आहे, 30 मार्क त्याला असतील आणि एंड सेम एक्झामिनेशन 70 मार्क. हा मेजर पार्ट असेल तुमचा फर्स्ट इयर करिक्युलम मधला. ठीक आहे, CCE ला 30 मार्क आणि एंड सेमला 70 मार्क. आता नेमकं CCE 30 मार्क कसे दिले जातील. पहिल्यांदा मागच्या पॅटर्न मध्ये 2019 पासून जे 24 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलंय त्यांना इन सेम एक्झाम होती. आता ते रिप्लेस केलंय या 2024 पॅटर्न मध्ये. CCE आहे त्यांना 30 मार्कची. यामध्ये काय असतं बघा आता कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन CCE 30 मार्कला जे आहे त्यामध्ये एक गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे की कुठलाही सब्जेक्ट घ्या त्यामध्ये 5 युनिट दिलेले आहेत. 5च आहेत, 6 नाही आहेत. मागच्या वर्षी 6 होते. आता फर्स्ट इयर नवीन पॅटर्न मध्ये इंजिनिअरिंग साठी 5 युनिट दिलेले असतील प्रत्येक सब्जेक्ट मध्ये. म्हणजे तुम्ही आधी त्याला 5 चॅप्टर असं म्हणायचं. ठीक आहे, तर 5 युनिट दिले जातील. एंड सेम एक्झामला काय की 70 मार्क्स म्हणजे प्रत्येक युनिटला 14 मार्क्स म्हणजे 14 मार्क्स एका युनिटला. पर सब्जेक्ट 14 मार्क्स म्हणजे टोटल 70 मार्क्स हे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन की जे युनिव्हर्सिटी कंडक्ट करेल. युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपर सेट करेल. चेकिंगला पण ते युनिव्हर्सिटी ठरवेल की कुठल्या कॉलेजला ते चेकिंगला जाईल किंवा कुठल्या सेंटरला ते चेकिंगला जाईल. ठीक आहे, हा झाला एंड सेम. आता जे मी CCE सांगतोय मगाशीपासून 30 मार्क त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल की त्या 30 मार्क मध्ये युनिट टेस्ट तुमच्या कंडक्ट केल्या जातील. ठीक आहे, त्याला असेल 12 मार्काचं वेटेज. मग युनिट 1 आणि 2 वर 12 मार्क साठी युनिट टेस्ट कंडक्ट केल्या जातील. युनिट 1 वर असेल 6 मार्कची टेस्ट आणि युनिट 2 वर असेल परत 6 मार्कची टेस्ट. असे 12 मार्क्स तुम्हाला युनिट 1 आणि 2 वर असतील. त्यानंतर असाइनमेंट आणि केस स्टडी टॉपिक झालाय. तुम्हाला सब्जेक्ट टीचर काही क्वेश्चन्स देतील, काहीतरी असाइनमेंट देतील, ते तुम्ही लिहून सबमिट करायचे. ग्राफिक्स सारख्या सब्जेक्ट मध्ये ड्रॉ करून तुम्हाला सबमिट करायचंय आणि त्यासाठी देखील 12 मार्क्स आहेत. पण असाइनमेंट आणि केस स्टडी ह्या युनिट 3 आणि 4 वर असतील परत 6 आणि 6 मार्क्ससाठी. ठीक आहे, त्यानंतर सेमिनार प्रेझेंटेशन किंवा ओपन बुक टेस्ट किंवा क्विज किंवा अजून दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने हे कंडक्ट केलं जाऊ शकतं. प्रेझेंटेशन स्किल तुमच्याकडे आहे की नाही हे देखील बघितलं जाऊ शकतं. त्यासाठी 6 मार्क्स दिलेले आहेत आणि ते प्रेझेंटेशन तुम्हाला युनिट नंबर 5 वर असेल. 5च युनिट आहेत. त्याचं डिस्ट्रीब्युशन एंड सेमला तुम्हाला कळालंय. तसंच कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन मध्ये 30 मार्काचं डिस्ट्रीब्युशन इथं दिलंय. युनिट टेस्ट 12 मार्क, असाइनमेंट 12 मार्क आणि सेमिनार प्रेझेंटेशन 6 मार्क. असे हे 30 मार्क वेगवेगळ्या युनिटवर. ठीक आहे, वेगवेगळ्या युनिटवर ते मार्क्स असणार आहेत. ते 30 आणि हे 70 असे मिळून ते 100 मार्क्स. आता आपण बघितलं होतं की को करिक्युलर कोर्सेस. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला खूप सारे दिलेत त्यांनी. यापैकी कुठलेही कंडक्ट केले जाऊ शकतात. म्हणजे हेल्थ किंवा वेलनेस असेल, योगा, मेडिटेशन, डान्सिंग, कल्चरल ऍक्टिव्हिटीज, बेसिक ऑफ म्युझिक कंपोजिशन. हे आता विद्यार्थ्यांची चॉईस, विद्यार्थ्यांची आवड जिथं कुठं आहे. फिजिकल फिटनेस. ठीक आहे, व्हिज्युअल आर्ट्स, पेंटिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आपण म्हणतोय ना की NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार बरेचसे चेंजेस झाले. तर हा एक त्यातला चेंज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवीन जे आलंय तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यामध्ये जे काही ऍडिशनल स्किल्स आहेत, मग ते आर्ट मधले असतील किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटी मधले असतील, स्पोर्ट्स मधले असतील, त्या सगळ्यांसाठी यापैकी कुठलेही ते तिथं दिलंय बघा. आर्ट ऑफ शूट, फिल्म मेकिंग, सिनेमोग्राफी, पेंटिंग, आर्ट्स असेल वेगवेगळे, अशापैकी कुठला पण एक सब्जेक्ट ते तुम्ही त्यामध्ये को करिक्युलर कोर्सेसच्या अंडर हे सिलेक्ट करू शकता. हा आहे 1 म्हणजे सेमिस्टर 1 साठी. तसंच सेमिस्टर 2 साठी को करिक्युलर कोर्सेस जे आहेत ते स्पोर्ट्स, NSS, नॅशनल सर्व्हिस स्कीम. ठीक आहे, तर ते NSS च्या अंडर येतं. NCC, फाईन आर्ट, अप्लाइड आर्ट, सेल्फ डिफेन्स फॉर वुमन. ठीक आहे, त्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स, इंटिग्रेटेड किंवा डिझाईन थिंकिंग, इनोव्हेशनशी रिलेटेड गोष्टी दिलेल्या आहेत. लीडरशिप डेव्हलपमेंट, अशा सगळ्या त्या को करिक्युलर मध्ये येतील. म्हणजे NEP जे इम्प्लिमेंट केले की विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट जिथं आहे तिथं सुद्धा त्यांना अकॅडमिकच्या व्यतिरिक्त काही असे कोर्सेस दिले जावेत की ज्यांचा समावेश, ज्यांचं इन्क्लुजन हे तुमच्या करिक्युलम मध्ये असावं. असं ते एज्युकेशन पॉलिसीचं नवीन धोरण आहे. त्यासाठी त्याला नवीन शैक्षणिक धोरण असं म्हटलेलं आहे. तर ओव्हरऑल सिलेबस तुम्हाला समजला असेल तर
यानंतर आपण व्हिडिओज घेऊन येणार आहोत ऍडमिशन रिलेटेड, त्याचबरोबर इंजिनिअरिंग रिलेटेड टॉपिक जेवढे असतील, मला जेवढे माहिती आहेत ते टॉपिक मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल अक्षयज व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला. तर सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.